नमस्कार. आपण आजच्या भागामध्ये एकंदरीत 2, 3, 5 आणि 3, 8 अशी 8 कलमं बघणार आहोत. हे वेगळं प्रकरण आहे, हे वेगळं प्रकरण आहे आणि हे वेगळं प्रकरण आहे. हे जे आहे ते कमी महत्वाचं आहे, म्हणजे सी वर्ग हे महत्वाचे आहे आणि हे अति महत्वाचं आहे. म्हणजे यावरती प्रश्न येण्याची शक्यता जी आहे ते आहे 50%, यावरती 30%, यावरती 20%. तर आता आपण थोडक्यात बघूया प्रकरण 14, कार्यवाही सुरू करण्यास आवश्यक असलेल्या शर्ती. म्हणजे कार्यवाही सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या शर्ती किंवा अटी. म्हणजे या कलमामध्ये काय दिले आहे की विशिष्ट व्यक्ती असतील, काही लोकसेवक असतील, काही न्यायालय असतील किंवा अन्य ज्या कोणी व्यक्तींचा उल्लेख या 2 कलमामध्ये दिलेला आहे, त्यांच्यावरती खटला सुरू करण्यापूर्वी, त्यांच्यावरती केस दर्ज करण्यापूर्वी काही गोष्टीची मान्यता घेणं आवश्यक असतं. त्यालाच म्हणायचं आवश्यक असलेल्या शर्ती. मग ते शर्ती कुणासाठी आहेत? काही ठिकाणी म्हणलेलं आहे की राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे, त्यावेळेला ते न्यायालय दखल घेईल. काही वेळेला म्हणलेलं आहे की केंद्र सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि काही वेळेला म्हणलेलं आहे की कलेक्टर म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची परवानगी घेणं गरजेचं आहे. तर कोणत्या प्रकरणामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हाधिकारी हे आहे हे आपल्याला इथं पाहणं महत्वाचं आहे. याच्यावरती फक्त त्याच ठिकाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. एक तर या कलमाच्या हेडिंगवरती देशविरोधी व त्याच्या कटाबद्दल खटला या बाबी संदर्भात कार्यवाही सुरू करण्यापूर्वी कोणत्या कलमानुसार परवानगी घेतली जाईल किंवा घेणं आवश्यक आहे, आणि 196 पोटकलम 1, पोटकलम 2 वगैरे असे विचारलं जाईल की कोणाची परवानगी या ठिकाणी आवश्यक असते. त्यानंतरचं जे प्रकरण 27 आहे, न्याय निर्णय ज्याला आपण म्हणतो, या 27 प्रकरणामध्ये जे व्हिक्टीम असतात, बळी, ज्यांच्यावरती म्हणजे जे अपराधाला बळी पडलेले आहेत, त्यांना या ठिकाणी कायद्यानं नुकसान भरपाई देण्याची तरतूद केलेली आहे. मग ते फिजिकली ऑफेन्स असतील किंवा अन्य कुठली की ज्याचा परिणाम त्या व्हिक्टीम वरती झालेला आहे. मग या ठिकाणी जी नुकसान भरपाई आहे ती 2 व्यक्तींना दिली जाते. एक तर तो स्वतः जो पीडित आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती अवलंबित असलेला. मग त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे, एकतर त्याला नुकसान भरपाई द्या किंवा त्याचं पुनर्वसन करून द्या. त्याचबरोबर त्याला काही इंजुरी झाली असेल तर त्याबद्दल, म्हणजे 3 प्रकारे ती तरतूद केली जाते. एक नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये, इंजुरी झाल्यानंतर आणि पुनर्वसन करण्याबाबतीमध्ये. त्यानंतर प्रकरण 33 आहे जामिना संदर्भामध्ये. इथं आपल्याला 3 कलम बघायचे आहे. 436 म्हणजे जामीन पात्र गुन्ह्यामध्ये जामीन कधी दिला जातो. 437 अजामीन पात्र म्हणजे अपराध जर बिनजामिनीचा असेल तर तिथं जामीन कधी दिला जातो. आणि 438 म्हणजे अटकेची आशंकता असणाऱ्या वेळी, म्हणजे अटकपूर्व जामीन ज्याला आपण अँटिसिपेटरी बेल म्हणतो. हे काय सांगितलं मी तुम्हाला शिकवण्याच्या अगोदर, डायरेक्ट कलमाला हात घालण्यापेक्षा याचा सारांश समजून घेणं महत्वाचं असतं. म्हणजे आतमध्ये वाचल्यानंतर आपल्याला कळतं. लक्षात आलं? जामीन एकूण किती प्रकारचे आहेत, कोणत्या पद्धतीला कशी जामिनाची तरतूद आहे हे आपण या ठिकाणी सविस्तर बघूया. इथं तर हक्कच आहे, इथं काही परिस्थिती आहे आणि इथंही काही सिच्युएशन आहे, तिथं अधिकार देण्याचा कुणाला आहे, कोण देईल, का देईल वगैरे या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर आता आपण काय करूया, पटपट ही कलम वरची 2 उरकून घेऊया, त्यानंतर खालची 3 आणि मग खालच्या 3 वरती सविस्तर चर्चा करूया. तर पुस्तक, नोट्सचं पुस्तक, आता सीआरपीसीचे हे 1-2 लेक्चर्स मी पुस्तक सह घेतलेले आहेत, कारण खूप वेळ जातो. समजून सांगणं हाच उद्देश महत्वाचा आहे आणि खूप मायनर ऍक्ट पण बाकी आहेत. तुमच्या अभ्यासावर बिलकुल परिणाम होणार नाही पुस्तक माझ्या हातात असलं काय आणि नसलं काय. समजून तुम्हाला जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत सांगितलं जाईल. कोणतंही लेक्चर ज्या वेळेला तुम्ही पाहता किंवा ऐकत असाल, परीक्षेमध्ये मार्क येणं खूप महत्वाचं आहे. जरी तुम्हाला समजलं नसेल, आपला ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, तिथं तुम्ही बोलू शकता. ज्या ज्या वेळेला आपण ग्रुप लॉक काढतो
सर हे मला कलम समजलं नाही, जोपर्यंत तुमच्या ते लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजून दिलं जाईल. लक्षात आलं? तर 196 कलम पुस्तकामध्ये बघा, याच्यामध्ये पोटकलम 1 मध्ये अ ब क अशा 3 तरतुदी दिलेल्या आहेत. त्यानंतर पोटकलम 1 अ आहे, पोटकलम 2 आणि पोटकलम 3, म्हणजे मुख्यतः पोटकलम 3 आहे. तर बघा, पोटकलम 1 सांगत आहे कोणतेही न्यायालय. आता अ ब क मधील तरतुदी काय आहे, त्याच्यामध्ये फक्त तरतुदी येणार आहेत. आणि महत्वाचं काय की केंद्र किंवा राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही न्यायालय दखल घेणार नाही. इथं परवानगी कुणाची आहे? केंद्र किंवा राज्य शासनाच्या परवानगीशिवाय. आता मॅटर कोणते आहे, तरतुदी काय आहे, ते आपल्याला इथं अ ब क मध्ये दिलेलं आहे. लक्षात आलं? म्हणजे कलमाची सिस्टीम काय आहे ती अगोदर समजून घ्या. कलमाचं हेडिंग तर काय, देशविरोधी व त्याच्या म्हणजे कुणाच्या, याच अपराधाच्या कटाबद्दल. एकतर हे अपराध असतील, या अपराधाच्या तरतुदी असतील, किंवा या अपराधाचा कट असेल. मग अशी जर परिस्थिती असेल तर मग काय कार्यवाही सुरू करण्यास आवश्यक असलेल्या शर्ती काय असतील, शर्ती खटला सुरू करण्याच्या अगोदर ते आपण इथं बघत आहोत. म्हणून पोटकलम 1 मध्ये दिलं आहे की कोणतेही न्यायालय मध्यंतरी 3 तरतुदी दिल्या आणि सांगितलं की केंद्र किंवा राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही न्यायालय काय करणार नाही, दखल घेणार नाही. कोणत्या तरतुदी आहेत बघूया. भादवी प्रकरण 6व्या प्रकरणाखाली किंवा 153 क 295 क 501, म्हणजे थोडक्यात ही धाकधपटशाचं कलम आहे. 295 आपण बघितलं धर्मासंदर्भातले आहेत. राज्यविरोधी प्रकरण 6 राज्यविरोधी काही त्यामध्ये बाबी आहेत. त्यानंतर ब मध्ये दिले की वरील अपराध करण्यासाठी, वरील अपराध म्हणजे हेच अपराध जे अ मध्ये आहेत त्याच्या संदर्भातला कट असेल. त्यानंतर क मध्ये बघितलं की 108 क मध्ये वर्णन केल्याप्रमाणे अशा कोणत्याही अपप्रेरणेची, जे अपप्रेरणेचे 108 क कलम आहे आपण पाहिलेलं, या संदर्भातली ही जी कलम आहेत हे प्रमुखतः त्यातले गुन्हे आणि त्या संदर्भातल्या अपप्रेरणा किंवा त्या संदर्भातले कट. पोटकलम 1 च्या अ मध्ये काय दिलेत, गुन्हे दिले आहेत, गुन्ह्याचे कलम दिलेत. ब मध्ये त्याचाच कट सांगितलेला आहे आणि क मध्ये 108 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे अशा कोणत्याही अपप्रेरणेची केंद्र किंवा राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय न्यायालय काय करणार नाही, दखल घेणार नाही. मग एक तर अपराधाची दखल घेणार नाही, तरतूद 1 प्रमाणे, तरतूद ब प्रमाणे त्याच्या कटाची दखल घेणार नाही, आणि तरतूद 3 प्रमाणे त्याच्या अपप्रेरणेची. इथं दिलेला आहे अपराध, इथं दिलेला आहे कट, इथं दिलेला आहे अपप्रेरणा. आता याच्यामधले जे अपराध आहेत ते अपराध तुम्हाला तोंडपाठ करायचे, कारण 505(2)(3), 505(2)(3), 506(2)(3) हे फौजदारी धाकधपटच्या संदर्भातले आहेत कलम. आपण बघितलं 153 जाती दंगली वगैरे ते निर्माण करणं. तर याचं फक्त कलमांची आकडेवारी इथं दिलेली आहे. त्या कलमाचा अभ्यास आपल्याला करायचा नाही, ती कलम आपल्याला अभ्यासक्रमाला नाहीत. लक्षात आलं? ही कलम कुठली आहेत, तर ही कलम आयपीसी मधील आहेत, भादवी वगैरे कोणतीही कलम असतील, 153 क असेल, ब असेल वगैरे. मग आता या पोटकलम 1 मध्ये ज्या गोष्टी नव्हत्या आणि परत त्या शासनाला वाटलं की त्या त्यात आल्या पाहिजे, याच्यामध्ये कोणती कलम होती पोटकलम 1 मध्ये? 153 क म्हणजे थोडक्यात अ पण त्याला म्हणू शकता, 295 क आणि अ हे सारखंच आहे. त्यानंतर 505(1). आता ही कलम कमी पडू लागली म्हणून खाली काय केलं त्यांनी, एक अ वाढवलं, पोटकलम 1 व अ वाढवलं, आणि तिथं काय केलं, परत 153 वर क होतं, खाली ब घेतलं. त्यानंतर 505 वरती 1 होतं, खाली 505 2 आणि 3 केलं. आणि मग पुन्हा तेच सांगितलं की अपराधांचा कट करणे यापूर्वी किंवा या संदर्भात दखल घेण्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकार किंवा जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी यांची पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय दखल करता येणार नाही. इथे एक प्लस केला, लक्षात ठेवा. केंद्र, राज्य आणि डीएम, तुम्हाला ह्या गोष्टी काय करायच्या आहेत, मुख्यतः लक्षात ठेवायच्या आहेत. इथं प्रश्न निर्माण होऊ शकतो, या तिघांची नाव आहेत. इथं प्रश्न निर्माण होऊ शकतो, या दोघांची नाव आहेत. इथं प्रश्न निर्माण होतो कलमाच्या हेडिंग वरती. कलमाच्या हेडिंग नुसार हे प्रश्न, या कलमामध्ये ही तरतूद केली आहे, ही तरतूद ह्या कलमामध्ये केली आहे,
या कलमाच्या पोटकलम 1 मध्ये यांची परवानगी आवश्यक आहे, या कलमाच्या पोटकलम 1 अ मध्ये यांची परवानगी आवश्यक आहे. अपराध शक्यतो विचारले जात नाही, तरी देखील काय करायचं आहे आपल्याला ते पाठ करून ठेवायचे आहे. तर आता यानंतर पोटकलम 2 बघा, भादवी 120 ब साठी. भादवी 120 ब आणि अ आपण बघितलं, फौजदारी पात्र कट आहे, त्याच्याबद्दल तिथं त्याच्यामध्ये 2 शिक्षा आपण बघितले. तर पॅरेग्राफ 1 मध्ये शिक्षा आहे, पॅरेग्राफ 2 मध्ये शिक्षा, 2 वर्ष सश्रम कारावास वरील वगैरे गुन्हे हे आपण पाहिलेलं आहे. कलम बघा, भादवी कलम 120 ब साठी गंभीर अपराध ज्यांना फाशी, जन्मठेप किंवा 2 वर्षापेक्षा जास्त सश्रम कारावासाची शिक्षा आहे, असे अपराध करण्यासाठी केलेल्या फौजदारी पात्र कटाहून अन्य कटाच्या अपराधाची दखल राज्य सरकार किंवा जिल्हा दंडाधिकारी यांची लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय कोणतेही न्यायालय काय करणार नाही, दखल घेणार नाही. मग पुन्हा पोटकलम 2 मध्ये काय दिलं आहे, इथं केंद्र किंवा राज्य सरकार, असं राज्य सरकार किंवा जिल्हा दंडाधिकारी दिलेला आहे. राज्य सरकार किंवा डीएम. इथे एक आपला प्रश्न झाला, 1 2 3 या ठिकाणी नावं दिली आहेत. इथे एक अपवाद आहे, परंतु 195 प्रमाणे अपराधाच्या कटासाठी पूर्व मंजुरी आवश्यक नाही. 195 जे कलम आहे ते आपल्याला अभ्यासक्रमासाठी नाही, लिहून घ्यायची आहे ती ओळ, म्हणजे ती पण ओळ काय करायचं आहे आपण लक्षामध्ये ठेवायचं आहे. इथं काय लक्षामध्ये ठेवायचं आहे, काय भानगड आहे ही या कलमाची. कलम कशासाठी दिले की काही ठराविक अपराध ज्यावेळेला दाखल होतात, काही ठराविक पुढे व्यक्ती वगैरे दिले आहेत कलम 97 मध्ये. इथं फक्त अपराध 96 मध्ये दिलेत की असे जर अपराध दाखल होत असतील, त्याचा कट असेल, अपप्रेरणा असेल, तर कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या कलमानुसार जर तो अभ्यास घडत असेल तर कोणाची परवानगी कुठं घेणं गरजेचं आहे. जर आपण पहिल्यांदा बघितलं 1 मध्ये तर राज्य सरकार, केंद्र सरकार अशी तरतूद दिली होती. पोटकलम 1 अ मध्ये बघितलं तर तिघे होते, राज्य, केंद्र आणि डीएम. आणि परत पोटकलम 2 मध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार. हे काय करायचं आहे आपल्याला तोंडपाठ करून ठेवायचं आहे. बघा, त्याच्यानंतर पुढे पोटकलम 3 आपण बघूया. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा जिल्हा दंडाधिकारी मंजुरी देण्यापूर्वी किमान पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकाऱ्याकडून प्राथमिक तपासाचा आदेश घेतील. लक्षात आलं. आता ठीक आहे, सांगितले यांनी की अमक्याकडून परवानगी घ्या, अमक्याची पूर्व परवानगी असल्याशिवाय गुन्हा त्या ठिकाणी तुम्ही दाखल करू नका. आणि मग हे जरी असं असलं तरी काय करतील, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जे आहेत किंवा जे जिल्हा दंडाधिकारी आहेत ज्यांना त्याच्यामध्ये दखल घेण्याचा, पूर्व मंजुरी देण्याचा अधिकार आहे, ते काय करतील, पूर्व मंजुरी तर देतीलच, परंतु पूर्व मंजुरी देण्यापूर्वी काय करतील, ते पूर्व मंजुरी देण्यापूर्वी किमान पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकाऱ्याकडून प्राथमिक तपासाचा आदेश घेतील. प्राथमिक तपासाचा त्या ठिकाणी आदेश घेतला जाईल. या बाबतीत सीआरपीसी कलम 155(3) प्रमाणे अशा पोलीस अधिकाऱ्याला आदेश मिळतील. 155 काय, 155 अदखलपात्र प्रकरणामध्ये तपासाचा जो अधिकार आहे तिथं सांगितले की पूर्व मंजुरीशिवाय, कोर्टाची परवानगीशिवाय अधिकार मिळणार नाही. आणि मग 155(3) मध्ये म्हणते की ठाणे अंमलदार म्हणजे तपासी अधिकाऱ्याला जे अधिकार असेल वॉरंट शिवाय अटकेचा सोडून असे अधिकार त्या ठिकाणी त्याला मिळतील. त्याचप्रमाणे इथं तरतूद केली आहे की ह्यांनी पूर्व मंजुरी देण्याच्या अगोदर काय करतील, तपासाचा अधिकार देतील किंवा घेतील. आणि त्या ठिकाणी तो अधिकारी कोण असावा, तर किमान पोलीस निरीक्षक दर्जाचा असावा. किमान म्हणलंय म्हणजे त्याच्या उपरचा काय होईल, चालेल. तर एक अशा प्रकारचे कलम लक्षात ठेवा. फक्त या कलमाचं हेडिंग लक्षात ठेवा. 1 अ आणि 2 मधले अधिकारी फक्त लक्षात ठेवा. बाकी या कलमावर प्रश्न कधीही येणार नाही. न्यायाधीश व लोकसेवकाविरुद्ध खटला व आता आपण 196 मध्ये अपराधाच्या तरतुदी बघितल्या, त्या संदर्भातला कट असेल, त्या संदर्भात अपप्रेरणा असेल. आता इथं मुख्यतः व्यक्तींची नावं आहेत, म्हणजे न्यायाधीश व लोकसेवकाविरुद्ध जर खटला असेल तर परवानगी कुणाची घ्यायची, कोणत्या परिस्थितीमध्ये तो असेल, हे आपल्याला इथं बघायचं आहे. मोठं कलम आहे, पटपट वाचून घेतो मी, जे महत्वाचं आहे ते मी सांगेल तुम्हाला. पोटकलम 1 बघा, जी व्यक्ती एखादा न्यायाधीश किंवा दंडाधिकारी आहे. परत बघा, जी व्यक्ती एखादा न्यायाधीश किंवा दंडाधिकारी आहे, न्यायाधीश किंवा दंडाधिकारी किंवा होती, अशा शासनाशिवाय किंवा त्याच्या पूर्व मंजुरीशिवाय अन्य व्यक्तीकडून पदावरून दूर न करता येण्यासारखा असा एखादा लोकसेवक आहे किंवा होती,
तिच्यावर आपली पदीय कामे करताना तिने अपराध केल्याचे अभिकथन करण्यात आले आहे अशा कोणत्याही अपराधाचा आरोप ज्या वेळेला ठेवण्यात आला असेल त्यावेळेला, म्हणजे न्यायाधीश किंवा दंडाधिकारी किंवा शासनाच्या किंवा त्याच्या पूर्व मंजुरीशिवाय अन्य व्यक्तीकडून म्हणजे अशा काही लोकसेवक आहेत ते शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय तो पदाच्या नात्यानं काम करीत असताना त्याला त्याच्या कामावरून कमी करणं हे ज्या परिस्थितीमध्ये योग्य नाही. आणि असं काम करत असताना पदाच्या नात्यानं तो काम करत असताना जर तिनं अपराध केल्याचे अभिकथन करण्यात आले आहे, तसा आरोप करण्यात आले आहे किंवा अशा कोणत्याही अपराधाचा त्याच्यावरती आरोप ठेवलेला असेल, अशा वेळेला खाली अ आणि ब दोन तरतुदी दिलेत. काय? जी व्यक्ती संघ राज्याच्या कारभारासंदर्भात नोकरीला आहे, म्हणजे केंद्र शासनाच्या संघ राज्याच्या किंवा अभिकथित अपराध करण्याच्या वेळी त्यावेळी नोकरात होती, एकतर आहे किंवा आरोप ज्या वेळेला झाला त्यावेळेला ती त्या ठिकाणी नोकरीत होती, तिच्या बाबतीत केंद्र सरकारची पूर्व मंजुरी घेणं आवश्यक आहे, कारण ती तिकडे आहे. दुसरा मुद्दा, जी व्यक्ती राज्याच्या कारभारात संबंधित नोकरीला आहे किंवा अभिकथित केले, जर राज्यासंदर्भात असेल तर राज्याची, केंद्राच्या बाबतीत असेल अ मध्ये सांगितले केंद्राची, ब मध्ये सांगितले राज्याची. परंतु कथित अपराध खंड ब मधील व्यक्तीने घटनेच्या 356 खंड 1 मध्ये काढण्यात आलेली उद्घोषणा एखाद्या राज्याच्या अंमलात असतानाच्या काळात केला असेल तर त्याप्रमाणे ते समजावं. स्पष्टीकरण, भादवी कलम 166 अ ब 354 त्याचे इतर प्रकार, 370, 75, 76 आणि त्याचे इतर प्रकार, 509 या खाली कोणताही अपराध केल्याचा आरोप असलेल्या लोकसेवकाच्या बाबतीत या संमतीची आवश्यकता नाही. इथे स्पष्टीकरण या ठिकाणी महत्वाचं आहे. तिथं काय सांगितलेलं की जर लोकसेवकाने या प्रकारचा अपराध केला असेल तर ह्या बाबतीतली संमती आवश्यक नाही. जी आपण संमती अ आणि ब मध्ये बघितली, अ मध्ये बघितली केंद्र सरकारची, ब मध्ये बघितली राज्य सरकारची, तर ते अपराध जर का लोकसेवकाने केलेले असतील, कोणते 166 अ ब 354, 370, 75, 76 चे इतर प्रकार आणि 500, म्हणजे विशेषतः या ठिकाणी महिले संदर्भातल्या गुन्ह्याच्या काय केलेल्या आहेत तरतुदी केलेल्या आहेत. हे आपल्याला कुठं दिलंय? स्पष्टीकरण 1 च्या स्पष्टीकरणामध्ये. 2 बघा, संघ राज्याच्या सशस्त्र सेना दलाच्या कोणत्याही सदस्याने, म्हणजे केंद्र सरकारच्या सशस्त्र दल म्हणजे आपण बघतोय तिन्ही दल, तर त्याच्या सदस्याने आपलं काम करत असताना जो कोणताही अपराध केल्याचे कथन करण्यात आलेले असेल तर त्याची केंद्राच्या पूर्व मंजुरीशिवाय 2 मध्ये काय मुद्दा आहे? 2 मध्ये काय मुद्दा येईल? सशस्त्र सेना दलाचा जर असेल आणि त्यानं जर अपराध केला असेल तर साहजिकच आहे, ऑब्विसली केंद्राची परवानगी त्या ठिकाणी आवश्यक असेल. 3 मध्ये सांगितले की राज्याच्या संदर्भामध्ये राज्याची तरतूद असेल. 3 अ बघा, एखाद्या राज्यात शांतता राखण्यासाठी नेमलेल्या दलाच्या एखाद्या सदस्याने जर अपराध केल्याचे अभिकथित असेल, म्हणजे जसे की आपण शांतता राखण्यासाठी एखाद्या राज्यामध्ये बाहेरचे दल सीआरपीएफ कधी बोलवतो, कधी एसआरपीएफ बोलवतो, कधी अन्य कुठली दल बोलवतो, त्याला कारणास्तव राज्याची शांतता राखणे. अशा वेळेला जर त्याने अपराध केला तर त्याने तो अपराध घटनेच्या 356 खंड 1 नुसार काढलेली उद्घोषणा त्या राज्यात अंमलात असताना, त्याचे कार्यालयीन कर्तव्य पार पाडत असताना किंवा केल्याची अभिप्रेत असलेल्या कृतीचा अपराध केला असेल तर केंद्र शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय त्याची दखल घेता येणार नाही. 3 ब, घटनेच्या 356 खंड 1 नुसार काढलेली उद्घोषणा अंमलात असताना एखाद्या राज्याने त्या कालावधीत करण्यात आल्याचे कथित अपराधाच्या संबंधात 20 ऑगस्ट 1991 रोजी सुरू होणाऱ्या आणि सीआरपीसी सुधारणा 1991 याला राष्ट्रपतीची संमती मिळालेल्या तारखेच्या लगत पूर्वीच्या तारखेला संपणाऱ्या कालावधीत कोणतीही मंजुरी दिली असेल आणि अशा मंजुरीवरून एखाद्या न्यायालयाने त्या अपराधाची दखल घेतली असेल तर ती अवैध ठरेल आणि केंद्र शासनाच्या अशा मंजुरी, हे काही वाचण्याची गरज नाहीये, 3 अ 3 ब हे सोडून द्या. 4 बघा, केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही रीतीने व कोणत्याही अपराधाबद्दल अशा न्यायाधीशावर, दंडाधिकाऱ्यावर किंवा लोकसेवकावर खटला चालवायचा ते निर्धारित करता येईल आणि कोणत्या न्यायालयापुढे संपरीक्षा करायची ते ठरवता येईल. 196 मध्ये पोटकलम 1 अ आणि 2 मधले मुद्दे महत्वाचे जिथे आपला परवानगी सांगितले. त्यानंतर 197 मध्ये अ आणि ब मधल्या ज्या पोटकलम 1 च्या तरतुदी आहेत त्या महत्वाच्या आहेत. स्पष्टीकरण 1 महत्वाचं आहे, पोटकलम 2 महत्वाचं आहे. बाकी या कलमामध्ये काही गोष्टी महत्वाच्या नाही. तर आता आपण काय करूया, थोडं पुढे जाऊया. प्रकरण 27 बघू आपण, न्याय निर्णय. ही 2 कलम आपण पाहिली. प्रकरण 27 बघूया, न्याय निर्णय. आता न्याय निर्णय कशाचा असेल? ज्या वेळेला एखादा अपराध घडतो
आणि अपराध घडल्यानंतर त्या ठिकाणी जो पीडित असतो, म्हणजे ज्याच्यावरती या अपराधाचा परिणाम झालेला आहे, ज्याचं या अपराध केल्यामुळे ज्याचं नुकसान झालेलं आहे, त्याला नुकसान भरपाई देण्याची तरतूद कायद्यामध्ये केली आहे. मग ती विधी सेवा प्राधिकृतकरणाकडून असेल, न्यायालयाच्या आदेशानुसार असेल किंवा अन्य कुठल्याही पद्धतीनुसार. मग या 357 कलमामध्ये काय सांगितलेलं आहे की त्याचं प्रमाण ठरवा, त्याची योजना तयार करा, ती रक्कम कुणाला द्यायची, किती प्रमाणामध्ये द्यायची, कधी द्यायची, त्याची मुदत काय असेल वगैरे सगळ्या गोष्टी काय केल्या आहेत इथं दिलेल्या आहेत. आता ही जी मदत असते, एक लक्षात ठेवा, ही मदत आपण मगाशी बघितलं, एक तर पुनर्वसन करण्यासाठी दिलेली असते, तिला जखम झाली असेल म्हणून दिली असते, किंवा तिचं नुकसान झालेलं असेल म्हणून दिली असते. या 3 कारणासाठी दिली जाते मदत. 3 कारणासाठी दिली जाते मदत. 2 व्यक्तीला दिली जाते, एक तर जी स्वतः पीडित आहे आणि तिच्यावरती इतर असणारे अवलंबित. म्हणजे जर कुटुंब प्रमुखाला त्या ठिकाणी दुखापत झाली तर तो काम करू शकणार नाही, म्हणून त्याच्या कुटुंबातल्या व्यक्ती त्याच्यावरती आधारित होत्या, अवलंबित होत्या, मग त्यांना काय केलं जाईल, त्या ठिकाणी दिलं जाईल. त्याचबरोबर ही रक्कम कुठून येते, तर ज्यावेळेला आपण आयपीसीचं पुस्तक वाचत होतो त्या ठिकाणी दिलं होतं 2 वर्ष कारावास किंवा 10,000 दंड, 5 वर्ष कारावास किंवा 2,000 दंड, ही दंडाची रक्कम त्या ठिकाणी असते. त्या दंडाच्या रकमेपैकी काही सरकार काय करेल, न्यायालय त्यातून काही रक्कम किंवा विशेषतः वेगळा फंड करून सुद्धा रक्कम त्यांना त्या ठिकाणी दिली जाते. आता काही वेळेला 376च्या ड ब अ ब ड काही जी नवीन कलम आहे तिथं त्या तरतुदीनुसार असं सांगितलं की त्यांनी की बाबांनो, हा जो दंड आहे हा दंड त्या पीडिताच्या पुनर्वसनासाठी द्या. 376 मधला काही दंड असेल, ड ब मधला, अ ब मधला, जे काही पोटकलम आता नवीन टाकले, आणि ही जी तरतूद केलेली कलम आहेत 157 अ, 57 ब, 57 क, ह्याच्यामध्ये पुढे चालून असं सांगितलेलं आहे की ती जरी दंडाची रक्कम त्या ठिकाणी ठरवलेली असली, त्या दंडाची रक्कम तर त्या पीडिताला द्यायचीच आहे, पण त्या दंडाच्या रकमेशिवाय हा निधी तिला पुरवायचा आहे. आलं लक्षात? अशा प्रकारचं काय आहे की आपल्याला कलम दिलेली आहे. बळी पडलेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई देण्याची योजना. पीडितास नुकसान भरपाई देण्याची योजना. मी तुम्हाला इथे कलम समजून सांगितली, आता ही कलमाचं हेडिंग टाकल्यावर कलम समजून सांगितलं, आणि आताही आपण वाचून बघून काय करणार आहे ते कलम समजून सांगणार आहे. तर बघा, या कलमाला सुरुवात आपण करूया. पोट कलम 1 मध्ये काय आहे? पोट कलम 1 मध्ये योजना तयार केली जाते. कशाची योजना? या नुकसान भरपाईची योजना. लक्षात आलं? पोट कलम 1 मध्ये राज्य सरकार जे आहे काय करतं, याची योजना तयार करतं. पुस्तक बघा, प्रत्येक राज्य शासन कशी योजना तयार करेल? केंद्र सरकारच्या समन्वयानं. प्रत्येक राज्य शासन केंद्र सरकारच्या समन्वयानं ज्यांना गुन्ह्याच्या परिणामामुळे नुकसान किंवा हानी सहन करावी लागली आहे, म्हणजे कोण हे लक्षात आलं? म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांना हानी सहन करावी लागलेली आहे, त्यामुळे त्यांची पुनर्वसन करण्याची गरज आहे. मी सांगितलं निधी का दिला जातो, एकतर पुनर्वसनासाठी, त्याचं नुकसान झालं असेल तर, किंवा जखमी झाले असेल तर. म्हणजे ज्यांचं पुनर्वसन करण्याची गरज आहे अशा बळी पडलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना नुकसान भरपाई देण्याच्या कारणास निधी पुरवण्याची योजना काय करेल? राज्य सरकार तयार करेल. मग इथं आपण बघितलं निधी कुणाला दिला जातो? त्या 2 लोकांनी, तर स्वतः असेल त्याला किंवा त्याच्या अवलंबिताला. मग असा कोण असेल की ज्या अपराधामुळे ज्याचा परिणाम ज्याच्यावर झालेला आहे, ज्याची हानी झालेली आहे, अशा लोकांसाठी पोटकलम 1 मध्ये सांगितले की राज्य सरकार केंद्राच्या समन्वयानं त्याचे काय करेल? योजना तयार करेल. मग आता पोटकलम 2 मध्ये काय केलं जातं? ठीक आहे, इथं प्रमाण ठरवलं जातं. प्रमाण कोण ठरविल? जे प्राधिकरण आहे, जिल्हा सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण, हे काय करतात? त्या निधीचं समजा आता सांगितलं की बाबा राज्य सरकारने काय केली? ही योजना तयार केली. मग योजना तयार केली, पण आता बाबा नेमकं काय आहे, अपराध कशा स्वरूपाचा आहे, किती नुकसान झालं, किती भरपाई द्यावी लागेल, काय हानी झालेली आहे, किती जखमा झालेल्या आहेत, कोण एक्सपायर झालंय, वगैरे वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये इथं जी योजना तयार केलेली आहे सगळा तपशील घेऊन त्याचं प्रमाण इथं राज्य विधी सेवा प्राधिकरण किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ते काय करतील? याचं प्रमाण ठरवतील. आलं लक्षात? या शॉर्ट नोट्स आहेत.
थोडक्यामध्ये आपण परत ते पुढे चालून बघूया. सुरुवातीला काय करा तुम्ही समजून घ्या. आता झालं 2 मध्ये त्यांनी प्रमाण ठरवलं. 3 कडे बघूया. जर चौकशी करणाऱ्या न्यायालयाची खात्री पटली असेल, बरोबर, प्रमाण ठरवलं की XYZ एवढी किंमत वगैरे आहे, एवढी त्यांना द्यायला हवी. मग आता ही चौकशी जाते न्यायालयाकडे. जर चौकशी करणाऱ्या न्यायालयाची खात्री पटली असेल, काय खात्री पटली की 357 खाली दिलेली नुकसान भरपाई संबंधित व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी अपुरी आहे. आपण ही म्हणजे नवीन निर्माण झालेली उपकलम बघत आहोत. 357 अ ब क मुख्यतः ह्याच्यासाठी एकच कलम होतं 357, त्याचा इथं उल्लेख केलेला आहे. लक्षात घ्या की जर समजा न्यायालयामध्ये चौकशी सुरू आहे आणि न्यायालयाला असं वाटलं की बाबा रे ह्या 357 नुसार जी हे कलम जे आहे हे 2008 ला टाकलंय, एक माहितीसाठी, ह्याचा काही संबंध नाही तुमच्या अभ्यासाचा, 2008 ला ही तरतूद केली आहे. मग जर न्यायालयाला वाटलं की बाबांनो काय आहे, ही रक्कम जी आहे 357 नुसार दिलेली पीडिताला ती कशी आहे, अपुरी आहे, मग त्यावेळेला जर समजा आणखी त्याला वाटलं की बाबा आणखी पुनर्वसन करणं आवश्यक आहे, तर काय करेल, नुकसान भरपाईची त्यावेळेला न्यायालय काय करेल, शिफारस करेल. न्यायालय काय करेल, पुन्हा एकदा त्याचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे, त्यानुसार काय करेल, ते शिफारस करेल. 4 बघा पोटकलम. जेव्हा आरोपीचा शोधच लागत नसेल, एखादा अपराध घडल्याने आरोपी पळून गेलेला आहे, बरोबर, शोध लागत नसेल किंवा आरोपीची ओळख पटत नसेल, परंतु त्या ठिकाणी आरोपीचा जरी शोध नाही लागला, आरोपीची जरी ओळख नाही पटली, पण पीडित तरी कोणी आपल्याला माहित आहे की एखाद्यावर अन्याय झाला, एखाद्यावर त्याची हानी झाली, एखाद्याला नुकसान सोसावं लागलं, एखाद्याचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे, एखाद्याला मदतीची आवश्यकता आहे. मग असा व्यक्तीची ओळख आपल्याला माहित असते किंवा तो पीडित माहित असतो किंवा त्याचे अवलंबित नुकसान भरपाई करण्यासाठी बळी पडलेल्या व्यक्तीची माहिती असेल, त्यावेळेला काय होईल, आणि कोणतीही न्याय चौकशी घेण्यात आलेली नसेल. पोटकलम 3 नुसार ज्यावेळेला आपण पोटकलम 1 आणि 2 पाहिलं, त्यानंतर पोटकलम 3 नुसार त्याची न्याय चौकशी होती, पण पोटकलम 4 चा मुद्दा काय म्हणतो, जर समजा तो आरोपी पळून गेला, त्याची ओळख पटत नाही पण पीडिताची पटते आणि न्याय चौकशी पण समजा केलेली नाहीये, तेव्हा बळी पडलेली व्यक्ती किंवा त्याचे अवलंबित म्हणजे तो स्वतः किंवा त्याच्यावर आधारित असणारे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी राज्य किंवा विधी सेवा प्राधिकरणाकडे काय करू शकतील, त्या ठिकाणी अर्ज करू शकतील. म्हणजे काय, कशासाठी दिली ही तरतूद, तर त्यांनी काय सांगितलंय की न्यायालयाच्या माध्यमातून त्याची चौकशी झालेली नसेल, म्हणजे समजा चौकशी कधी होईल, जर तो कुठेतरी अपराध नोंद असेल, कुठेतरी त्याचा व्यवहार झालेला असेल, मग राज्य सरकार ह्या योजना होईल. परंतु इथं असं सांगितलं की हे झालंच नाही आणि हा आरोपी पळून गेला, त्याची ओळख पटत नाही, परंतु यातला पीडित आहे, तो पीडित आहे, त्याची ओळख पटलेली आहे, तर त्याचे जे लोक आहेत किंवा तो स्वतः आहे, तो नुकसान भरपाई मिळावी यासाठी काय करेल, प्राधिकरणाकडे त्या ठिकाणी तो अर्ज करू शकेल. अशी शिफारस मिळाल्यानंतर पोटकलम 4 नुसार अर्ज प्राप्त झाल्यावर, ठीक आहे, 4 मध्ये अर्ज दिला आणि परत काय म्हणले की असा अर्ज प्राप्त झाल्यावर राज्य किंवा जिल्हा सेवा प्राधिकरण योग्य चौकशी करेल आणि चौकशी केल्यानंतर 2 महिन्यात चौकशी पूर्ण करून पर्याप्त नुकसान भरपाई काय करेल, त्या ठिकाणी देईल. इथं महत्वाचा प्रश्न आहे, 2 महिने, इथं 60 दिवस सुद्धा येऊ शकतात. अर्ज दिला, मग त्या ठिकाणी काय करतील, हे प्राधिकरण जे आहेत यथायोग्य चौकशी करतील आणि चौकशी केल्यानंतर त्याला नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली जाईल. शेवटचा पोटकलम बघा. राज्य किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बळी पडलेल्या व्यक्तीची पीडा कमी करण्यासाठी म्हणजे त्याचा त्रास कमी करण्यासाठी किमान पोलीस ठाणे अंमलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या किंवा संबंधित भागांच्या दंडाधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रावर तात्काळ प्रथमोपचार सुविधा मिळवण्यासाठी किंवा मोफत स्वरूपात असलेले वैद्यकीय लाभ देण्यासाठी किंवा समुचित प्राधिकरणास योग्य वाटेल असे कोणतेही अंतरिम सहाय्य देण्यासाठी आदेश देऊ शकेल. या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर समजा एखाद्याला प्रथमोपचार करणं गरजेचं आहे आणि परिस्थिती अशी आहे, तर त्यावेळेला प्रथमोपचार सुविधा मिळवण्यासाठी किंवा मोफत स्वरूपात असलेले वैद्यकीय लाभ देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने जरी प्रमाणित करून दिलं, पोलिसांनी जरी सांगितलं की सबब व्यक्तीला काय झालंय, या ठिकाणी अपघात झालाय, सबब व्यक्तीला मारहाणीमध्ये या ठिकाणी लागलेलं आहे, त्याचं प्रमाणपत्र जे असेल, दवाखान्यात केलेलं विनंतीपत्र असेल वगैरे, त्या प्रमाणपत्रावर सुद्धा आणि किंवा दंडाधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर, एकतर पोलीस ठाणे अंमलदारात असेल किमान किंवा दंडाधिकारी असेल, तर त्यासाठी त्याला ज्या सुविधा मिळतील त्या ठिकाणी प्रथम उपचाराच्या किंवा मोफत स्वरूपात असलेले वैद्यकीय लाभ देण्यासाठी किंवा समुचित प्राधिकरणास योग्य वाटेल असे कोणतेही अंतरिम सहाय्य म्हणजे वैद्यकीय उपचार असतील किंवा कोणतंही सहाय्य असेल जे समुचित प्राधिकरणाला वाटलं आज देण्यासाठी काय करतील, आदेश देऊ शकेल. कोण आदेश देईल, राज्य किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण. तर आता आपण पाहिली 357A, 357B आणि
357 हे कलम पाहिले. त्यानंतर आपण आता 357B बघूया. अगदी छोटा आहे, फक्त तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये. 2013ला हे कलम टाकलेलं होतं, परंतु त्याच्यामध्ये पुन्हा आणखी 2008च हे कलम आहे आणि 2013ला त्याच्यामध्ये आणखी अमेंडमेंट केलं आहे. मूळतः अमेंडमेंट 2008चे आहे. याच्या सोबतच ते 357 काय झालं होतं, 357B देखील टाकलेलं होतं 2008ला, परंतु त्याच्यामध्ये काही कलम ऍड केली परत 2013ला. फक्त तरतूद आहे. काय म्हणलंय की नुकसान भरपाई ही भारतीय दंड संहितेच्या कलम 326 किंवा 376 खालील दंडा व्यतिरिक्त असणे. या कलमावरती एकच प्रश्न येतो की ही जी नुकसान भरपाई आहे 357 आणि 357 कलमानुसारची, 57 आणि 57 ही कशी असेल. मग अशी मी सांगितलं की त्या कलमाला जो दंड दिलेला आहे, आपण बघितलं की 376ला एवढा दंड आहे, 376 ला एवढा दंड आहे, तर तो दंडच घ्यायचा आहे का आरोपीकडून, तर नाही. दंड तर घ्यायचाच आहे, पण ही जी नुकसान भरपाई आहे ती त्या दंडाच्या व्यतिरिक्त आहे असं कोण सांगतं, तर 376B कलम सांगतं. मग त्यातली कलम तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. कुठली कलम आहेत की 357 नुसार जी नुकसान भरपाई दिली जाते ती 326 किंवा 376 सगळे प्रकार. लक्षात आलं? ठीक आहे. आता बघा पुढचं कलम बघा, 376, 357 ABC किंवा क म्हणा. इथं काय सांगितलं, ब मध्ये काय सांगितलं होतं की ही जी नुकसान भरपाई ही दंडा व्यतिरिक्त. 357B नुकसान भरपाई दंडा व्यतिरिक्त. कुठली नुकसान भरपाई, 326 आणि त्याचे आणि 376 सगळे प्रकार. 357 सांगत आहे पीडित व्यक्तीवर उपचार. आता पीडित व्यक्तीवर उपचार म्हणजे ह्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, एक तर कोणत्या गुन्ह्यातली ती पीडित असावी आणि उपचार कुठं कुणाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी होतात आणि का केले पाहिजे. भादवी 326 किंवा 376 सगळे प्रकार. या कक्षेमध्ये पीडित व्यक्तीला सरकारी किंवा खाजगी किंवा कुठल्याही दवाखान्याकडून चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयात ताबडतोब काय करायचं आहे, त्या ठिकाणी मोफत उपचार करायचा. म्हणजे 357 आपण काय लक्षात ठेवायचं इथं, पीडितावर उपचार आणि दंडा व्यतिरिक्त भरपाई 326 आणि 376 सगळे प्रकार म्हणून. 357B नुकसान भरपाई दंडा व्यतिरिक्त कलम संपलं. 357 पीडितावर उपचार. कुठल्याही दवाखान्यामध्ये जो कुठला दवाखाना असेल, जवळचा घटना घडली त्यानंतर काय सांगितले की सरकारी असेल, खाजगी असेल, केंद्राकडून चालवणारा, राज्याकडून चालवणारा, त्या कार्याचा आहे कोणत्याही व्यक्तीकडून चालवण्यात येणार आहे. शेवटी म्हणलंय सर्व रुग्णालयाने ताबडतोब प्रथम उपचार किंवा वैद्यकीय उपचार पुरवले पाहिजे आणि अशा घटनेबद्दल पोलिसांना तात्काळ कळवले पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला या गुन्ह्यामध्ये व्यक्तीवरती अन्याय होतो, जो पीडित आहे त्या पीडितावरती ज्या ठिकाणी तो त्या ठिकाणी तात्काळ दवाखान्यामध्ये जाईल, तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यानं किंवा जो कोण दवाखाना चालवत असो त्यांना काय करायचंय, तात्काळ पीडितावर उपचार करायचा आहे आणि या उपचाराची माहिती, या प्रकरणाची माहिती, या घटनेची माहिती काय करायचं आहे, पोलिसांना कळवायची आहे. ज्याला आपण काय म्हणतो, ग्रामीण भागामध्ये MLC म्हणतो आणि शहरी भागामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी त्याला EPR म्हणतो. लक्षात. हे होतं प्रकरण आपलं न्याय निर्णयाचं. सोपं प्रकरण आहे. 357 मध्ये त्याची तरतूद दिलेली आहे, जसं की योजना परत दिलेलं होतं, त्याचं प्रमाण ठरवायचं आणि मग कोणी घ्यायचं कोणाला द्यायचं. 57 मध्ये सांगितलं की बाबा ही जी रक्कम आता वर बघितली दंडा व्यतिरिक्त आहे आणि 57B मध्ये पाहिलं आणि 57C मध्ये बघितलं की त्याच्यावरती उपचार करा आणि पोलिसांना काय करा, तुम्ही कळवा. तर आता आपण या ठिकाणी काय करणार आहे, प्रकरण आपलं CRPCचं शेवटचं जे प्रकरण आहे 33व प्रकरणाचं हेडिंग आपण बघूया. जामीन व बंधपत्र याबाबतचे उपबंध. जामीन व बंधपत्राबाबत उपबंध. आता हे कलम आपण बघण्यापूर्वी काय करूया, एक थोडक्यात माहिती घेऊया. जामीन लक्षात आलं. जामीन किती प्रकारचे आहेत, कुठं जामीन द्यायचा, कुठं जामीन नाही द्यायचा किंवा का द्यायचा.
जामीन पात्रामध्ये जामीन द्यायची तरतूद 436 मध्ये, अजामीन पात्रामध्ये जामीन द्यायची तरतूद 437 मध्ये आहे. अटकपूर्व जामीन द्यायची तरतूद 438 मध्ये आहे. आणि डिफॉल्ट बेल म्हणजे तुम्हाला सांगतो परत म्हणजे आता शिकवताना 167 सीआरपीसी मध्ये आहे. 4 प्रकारचे एकंदरीत जामीन असतात. जामीन पात्र गुन्ह्यामध्ये तर त्याला हक्कच आहे जामीन मागण्याचा. अजामीन पात्र हा जामीन जो आहे 436 नुसार त्याला तो हक्क आहे, गुन्हा जामीन पात्र आहे. तो जामीन त्या ठिकाणी त्याला पोलीस अधिकारी सुद्धा देऊ शकतात, कोर्ट सुद्धा देऊ शकतो. अजामीन पात्र 437 नुसार अपराध अजामीनाचा आहे, पोलिसांना त्या ठिकाणी जामीन देण्याचा अधिकार नाही, त्या ठिकाणी त्याला कोर्ट जामीन देऊ शकतात. अटकपूर्व जामीन, गुन्हा दाखल आहे, आरोपीला वाटतं आम्हाला या गुन्ह्यामध्ये अटक होईल, मग हे शक्यतो अजामीन पात्र गुन्ह्यामध्ये असतं. मग तो काय करतो, त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन घेतो. मग अटकपूर्व जामीन घ्यायचा असेल तर त्याला कुठं जावं लागेल, तर सेशन कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये जावं लागेल. ह्या 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. त्यानंतर चौथी गोष्ट आहे डिफॉल्ट बेल. डिफॉल्ट बेल म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपण 167 रिमांडचं कलम बघत होतो तिथं तरतूद आहे की अमुक समजा XYZ की समजा 10 वर्षापेक्षा कमी, आता हे चेक करा पण सांगतो, 10 वर्षापेक्षा कमी अपराधासाठी त्यानं काय करायचं आहे, 90 दिवसामध्ये तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करायचं सांगितलं होतं. परत XYZ म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षेचा अपराध असेल तर त्याने काय करायचं आहे, त्या ठिकाणी इथं 60 म्हणूया, इथं 60 आणि इथं 90, 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल शिक्षेचा तर 90 दिवसामध्ये दोषारोपपत्र कोर्टामध्ये सादर करायचं आहे. आणि 10 वर्षाच्या आतील अपराध असेल तर 60 दिवसामध्ये. म्हणजे ही काय 167 मध्ये जी रिमांड मध्ये तरतूद होती, ह्यावेळेला आरोपी कुठं असेल, मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असेल, जेलमध्ये असेल. तर अशा वेळेला ही जर मुदत संपली, 60 दिवस होऊन गेले, गुन्हा 10 वर्षाच्या आतला शिक्षेचा आहे, 90 दिवस संपून गेले, गुन्हा 10 वर्षापेक्षा पुढच्या शिक्षेचा आहे, मग अशी मुदत संपून गेली तरी देखील चार्जशीट कोर्टामध्ये गेलेलं नाही, तर त्यावेळेला आरोपीला एक हक्क प्राप्त होतो आणि तो बेल त्या ठिकाणी मांडतो. कोर्ट त्या ठिकाणी परिस्थितीचा विचार करून काय करतं, त्याला बेल मंजूर देतं. त्याचं नाव आहे डिफॉल्ट बेल. लक्षात आलं. एकंदरीत आणखी एक आपल्याला बेलचा प्रकार बघितला जातो, अंतरिम बेल म्हणतो. अंतरिम बेल तुम्ही शब्द ऐकला असेल, पण याचं कुठेही सीआरपीसी मध्ये प्रोव्हिजन दिलेलं नाही. ज्यावेळेला केस चालू असते कोणत्याही टप्प्यावरती आरोपीचे वकील हे सांगू शकतात की आम्हाला काही कागदपत्र सादर करायचे आहेत किंवा अन्य काही तरतुदी मांडायच्या आहेत, त्यासाठी आम्हाला आरोपी जामिनावर असणं गरजेचं आहे. आणि मग कोर्ट परिस्थिती पाहून काय करतं, त्या ठिकाणी त्याला बेल मंजूर करतं. त्याचं नाव आहे अंतरिम बेल. ही आपल्या कलमाची माहिती 436 इथं, 437 इथं, 438 इथं आणि हे इथं. परंतु जामिनाचे कायदेशीर प्रकार बघा कोणते आहेत. हा प्रकार चौथा, हा प्रकार तिसरा, हा प्रकार दुसरा, हा प्रकार पहिला. पहिला बघा अंतरिम बेल की जो मी तुम्हाला आता सांगितला. त्यानंतर अटकपूर्व म्हणजे अँटिसिपेटरी बेल. त्यानंतर ज्याला आपण रेग्युलर बेल म्हणतो. याची कायद्यामध्ये कुठेही तरतूद नाही. याची तरतूद आहे 438 मध्ये, याची तरतूद आहे 437 आणि 439 मध्ये आणि याची तरतूद आहे 167 मध्ये. याशिवाय अंतरिम बेल, अटकपूर्व बेल, रेग्युलर बेल आणि डिफॉल्ट बेल हे कायद्याचे प्रकार आहेत बेलचे 4. याशिवाय 5व्या प्रकारचा बेल असू शकत नाही. एक जनरली आपल्याला ही माहिती सांगितलेली आहे. तर एक लक्षात असण्यासाठी म्हणजे आपल्याला एक अभ्यासाचा जो आपला आवाका आहे
किंवा जी आपला बौद्धिक पातळी आहे ती बौद्धिक पातळी करते यावेळेला थोडा तिचा विकास होतो. तर आपण राहिलेले कलम काय करूया, पटपट घेऊया. एकंदरीत बेल काय असतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी सांगितल्या, बेलचे प्रकार सांगितले. आता 436 मध्ये सांगितले की जामीन पात्र अपराध आहे आणि जामीन पात्र अपराधामध्ये बेल कधी दिला जातो. 37 मध्ये सांगितले की जामीन पात्र अपराध नाही, अपराध हा बिनजामिनीचा आहे, तरी देखील त्याला बेल कसा दिला जातो, कोणत्या अटीवरती दिला जातो, त्याला काय अटी शर्ती असतील. 38 मध्ये सांगितले की अटक होण्याची आशंकता त्या ठिकाणी आहे, अटकेपूर्व जामिनाची काय तरतूद आहे, त्याच्या काय अटी आहेत, त्याचे काय प्रोव्हिजन्स आहेत या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता आपण काय करूया, पट 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 या गोष्टी समजून घेऊया आणि आजचे आपले लेक्चर लवकरात लवकर संपवून टाकूया. तर बघा 436 काढा. अगोदर पार्श्वभूमी सांगितल्यानंतर तुमच्या पटकन लक्षात येतं म्हणून त्याची पार्श्वभूमी मी सांगत असतो. पोटकलम 1 बघा, पोटकलम 1 आणि पोटकलम 2 याच्यामध्ये तरतुदी आहेत. पोटकलम 1 मध्ये स्पष्टीकरण आहे. पोटकलम 1 बघा, आरोपीवर जामीनपात्र अपराध केल्याचा आरोप असतो. मी आताच काय सांगितलं की हा जो 436 आहे तो कसा आहे, जामीन पात्र आहे. कोणत्या प्रकरणात, पेन चालत नाही दुसरा घेतो, जामीन देणे. या ठिकाणी 436 नुसार जो जामीन दिला असतो तो अपराधच जामीन पात्र असतो. बघा, जामीन पात्र अपराधाचा आरोप असतो. मग आरोप झाल्यावर काय, एक तर त्याला पोलिसांनी वॉरंट शिवाय अटक केली असती किंवा स्थानबद्ध केलं असतं किंवा ते व्यक्ती न्यायालयापुढे उपस्थित केले असते. अशा कोणत्याही कार्यवाहीच्या टप्प्यामध्ये जर तिनं काय केलं, आपला जामीन मांडला, तर त्या व्यक्तीला जामिनावर सोडले जाईल. इथे एक परंतु काय, असा अधिकारी किंवा न्यायालय यांना जर असे वाटले की ही व्यक्ती गरीब असेल, जामीन देण्यास समर्थ नसेल. बघा, जामीन जर त्या टप्प्यावर त्यांनी मांडला, कुठं अटक केली, स्थानबद्ध केली किंवा कोर्टापुढे हजर केलं, ह्या कार्यवाहीमध्ये जामीन पात्र आहे म्हणून जामीन मांडला तर ठीक आहे, त्याला जामीनवर सोडा. परंतु त्या न्यायालयाला किंवा अधिकाऱ्याला जर वाटलं की बाबा ही व्यक्ती गरीब आहे तर किंवा ही जामीन देण्याला समर्थ नसेल, तर त्याच्याकडून जामीन घेण्याऐवजी तिने काय करायचं आहे, उपस्थितीसाठी बंधपत्र दिल्यावर सुद्धा त्याला सोडून दिलं जाईल. इथे एक स्पष्टीकरणामध्ये पहिली ओळ महत्वाची आहे. एखादी व्यक्ती तिच्या अटकेपासून एका आठवड्यात जामीन देण्यास असमर्थ ठरली तर या परंतुकाच्या कारणासाठी ती व्यक्ती गरीब आहे असे त्या अधिकाऱ्यास किंवा न्यायालयास गृहीत धरण्यास पुरेसे कारण ठरेल. हे महत्वाचं वाक्य आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. परंतु आणखी असे की या तरतुदी 116(3) कलम 446 क मधील तरतुदीवर परिणाम करणार नाही. ठीक, आता हे पोटकलम आपण एक बघितले की आरोप कसा आहे, जामीन पात्राचा आहे. आरोपी हवालतीमध्ये आहे, स्थानबद्ध आहे किंवा त्याला वॉरंट शिवाय अटक केली आहे किंवा त्याला न्यायालयापुढे हजर केले, तो जर जामीन द्यायला तयार असेल, जामीन पात्रच गुन्हा आहे, त्याला जामीन देऊन टाका. किंवा जर त्यांना वाटतं ते गरीब आहे, आठवड्यामध्ये जामीन सादर करत नाही, तर त्याच्याकडून काय करा, बंधपत्र घेऊन टाका. मुद्दा क्रमांक 2, आरोपीने उपस्थितीची वेळ आणि स्थळ याबाबत जामीन पत्राच्या शर्ती जर पाळल्या नाहीत तर पुढील वेळी तो कोर्टात हजर झाल्यास न्यायालय त्याला जामिनावर सोडण्यास नकार देईल. साहजिकच आहे. आणि अशा व्यक्तीला कलम 406 मधील तरतुदीवर दंड भरणे नकाराचा परिणाम होणार नाही. तिला दंडाची सुद्धा तरतुदी पहिल्यांदा सांगितलं, पोटकलम 1 नुसार जामीन घेणे तिला सोडून द्या. पण जर तिने जामीन घेतला, बंधपत्रांमधल्या शर्ती अटी पाळल्या नाही आणि तो पुढच्या वेळेला नेक्स्ट टाइम जेव्हा पुढच्या तारखेला कोर्टामध्ये हजर होईल तर कोर्ट काय करेल की बाबा ह्याचा जामीन रद्द करून टाका, हा पुन्हा पुन्हा येत नाहीये आणि त्याला दंडाची सुद्धा तरतूद असेल ती सुद्धा त्याला भरावी लागेल. हे झालं आपलं 436 कलम. सोपं आहे, सोपं वाटतं ना समजून अगोदर सांगितल्यामुळे. ठीक आहे. आता 437 बघा, बिनजामिनी अपराधाच्या बाबतीत जामीन केव्हा देता येईल. बिनजामिनी अपराधात जामीन केव्हा देता येईल. आता इथला जो अपराध आहे हा अपराध कसा आहे, बिगर जामिनीचा आहे. आपण मगाशी तो आराखडा बघितला, तक्ता बघितला. 36 जामीन पात्र, 37 अजामीन पात्र, 38 अटकपूर्व. आता बघा इथं काय सांगितले, जरी बाबांनो जामीन पात्र अपराध नाही, हा अपराध बिनजामीन आहे. मग बिनजामिनी अपराधामध्ये काय जामीन दिलाच जात नाही का, आणि जर जामीन दिला असेल तर या कलमाला बिनजामिनी असं का म्हणलेलं आहे. बिनजामिनी हा शब्द का, की असा एखादा अपराध त्याला जामीन नाही आणि मग असं असताना सुद्धा त्याला जामीन का दिला जातो, त्याचं उत्तर आपल्याला या कलमामध्ये बघायचं. लक्षात आलं. मग आरोपीवर आरोप कशाचा आहे की त्यानं बिनजामिनीचा अपराध केलेला आहे, त्यावेळेला तिला कोणत्या परिस्थितीमध्ये जामिनावर सोडलं जाईल. इथं 1-2 कंडिशन दिलंय. अशी व्यक्ती जर
फाशी जन्मठेप शिक्षेची असेल तर सोडता येत नाही. लक्षात ठेवा, फाशी जन्मठेप सोडायचं नाही. 2, याचा सविस्तर तुम्हाला आलेख बनवून देईल मी. अशी व्यक्ती फाशी जन्मठेप असेल सोडता येणार नाही. असा अपराध हा दखलपात्र असेल आणि आरोपीला पूर्वी गंभीर अपराधात दोषी ठरवले असेल. गंभीर म्हणजे काय? 7 वर्ष किंवा त्याहून अधिकची मुदतीचे, किंवा यापूर्वी तिला 3 किंवा अधिक वर्षाच्या परंतु 7 वर्षापेक्षा कमी नाही अशा दखलपात्र अपराधासाठी 2 किंवा अधिक वेळा दोषी ठरवले असेल तर तिला जामीनवर सोडायचं नाही. म्हणजे तिला जामीनवर सोडायचं, पण कोणत्या परिस्थितीमध्ये तिला सोडलं जाणार नाही असं 1 आणि 2 मध्ये सांगितलेलं आहे. पण याला सुद्धा एक अपवाद दिलाय की बाबांनो, जरी असं असलं तरी तिनं 7 वर्षापेक्षा मोठा अपराध केलाय, गंभीर केलाय, फाशीचा आहे, शिक्षेचा आहे, जन्मठेपेचा वगैरे वगैरे जरी असलं, पण जर ती 16 वर्षाच्या खालील असेल, कोणतीही स्त्री असेल, आजारी असेल किंवा दुर्बल असेल, तर तिला मात्र काय करायचं आहे? 437 पोट कलम 1 नुसार तिला तुम्हाला सोडून द्यायचं आहे. याच्यामध्ये आणखी एक परंतु काय आहे? आरोपी व्यक्ती जामिनावर सुटण्यासाठी अन्यथा हकदार असेल व न्यायालय निर्देश देईल त्यांचे पालन करू असे त्यांनी अभिवचन दिले. तपास चालू असताना साक्षीदाराकडे ओळख पटवण्यासाठी आरोपीची गरज असेल एवढीच गोष्ट जामीन मंजूर करायला नकार देण्यास पुरेसे कारण होणार नाही. म्हणजे या कारणासाठी तुम्ही तिचा जामीन नाकारू शकत नाही. एखाद्या व्यक्तीने केलेला अपराध हा आजीवन कारावास किंवा 7 वर्ष किंवा अधिक कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल तर अशा कोणत्याही व्यक्तीला न्यायालय कलमानुसार जामिनावर सोडणार नाही. पोट कलम 2 बघा, आरोपीने बिगर जामिनीचा अपराध केलाय असे समजण्यास योग्य कारणे नाही. बिगर जामिनीचा अपराध केला आहे पण असे समजण्यास योग्य कारणे नाहीत, पण त्यांच्या दोषाबाबत आणखी चौकशी करण्यास पुरेशी कारणे आहेत असा तपास, चौकशी, संपरीक्षा कोणत्याही टप्प्यावर असताना अशा अधिकाऱ्याला किंवा न्यायालयाला दिसून आले तर 446 अ मधील तरतुदीच्या अधीन राहून चौकशी प्रलंबित असताना जामिनावर किंवा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीसाठी न्यायालयाच्या सुविवेकेनुसार यापुढील तरतुदीप्रमाणे आरोपीने आपल्या उपस्थितीसाठी जामीनदार विना बंधपत्र निष्पादन करून दिल्यावर त्याला जामिनावर सोडता येईल. या 437 पोट कलम 1 आणि ह्याच्या कलमाचे हेडिंग हे मात्र लक्षात ठेवा, हे अतिशय महत्वाचं आहे. यानंतर पुढे जे महत्वाचं आहे तुम्हाला मी सांगेल. पोट कलम 3 बघा, जेव्हा आरोपीने 7 वर्षापेक्षा अधिक शिक्षा असलेला अपराध केला आहे किंवा भादवी प्रकरण 6 मधील 6, 16, 17 मालमत्ते संदर्भात वगैरे शरीर संदर्भातले कलम आहेत, अपराध केला आहे किंवा त्याचा कट, त्याचा चेतावणीचा प्रयत्न केला आहे तर त्याच्यावर सोडण्यापूर्वी शर्ती लादल्या जातात त्या खालीलप्रमाणे. आता हे सुद्धा पोट कलम काय आहे? महत्वाचं आहे. ही 3 प्रकरण दिली 6, 16, 17 आणि सांगितले की बाबांनो ह्याच्यातला त्याने अपराध केलाय किंवा त्यातला त्यानं कट केलाय. कुठला अपराध केलाय? 6, 16, 17 या प्रकरणातला एकतर अपराध केलाय, कट केलाय किंवा अपरप्रेरणा दिली आणि जर त्याला सोडायचं आहे तर त्याच्या शर्ती या ठिकाणी लादलेल्या आहेत. त्या शर्ती काय आहेत? त्या खाली अ ब क मध्ये दिलेल्या आहेत. कुठल्या शर्ती? अशी व्यक्ती निष्पादित केलेल्या बंधपत्रानुसार उपस्थित आहे, पहिला मुद्दा. दुसरा, ज्या अपराधाचा तिच्यावर आरोप आहे असा अपराध ती करणार नाही. तिसरा मुद्दा, अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला या प्रकरणाची वस्तुस्थिती माहिती म्हणजे साक्षीदार वगैरे, जर अशी वस्तुस्थिती न्यायालयाला किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला तिने उघड करू नये म्हणून तिला प्रलोभन म्हणजे तिला कोणाला फेरफार करणार नाही, पुरावे वगैरे ह्या संदर्भात साक्षीदाराला धमक्या देणार नाही अशी परिस्थिती तिला लागून न्याय त्याला आवश्यक वाटेल अन्य कुठल्याही शर्ती त्याला लादल्या जातील. 4 मुद्दा बघा, 4 नंबर पोट कलम 1 किंवा 2 खाली कोणत्याही व्यक्तीची जामिनावर सुटका करणारा अधिकारी किंवा न्यायालय त्यामागील लेखी कारणे नमूद करेल. जरी त्याला समजा सोडलं पोट कलम 1 आणि 2 मध्ये सोडण्याची प्रक्रिया आहे, 4 मध्ये सांगितले का सोडलं त्याची कारण तिथे द्या. 5 मध्ये सांगितले की ज्या न्यायालयाने पोट कलम 1 किंवा 2 खाली एखाद्याची जामिनावर सुटका केली असेल तर त्या न्यायालयाला आवश्यक वाटेल तर अशा व्यक्तीला पुन्हा फेरअटक करता येते. म्हणजे 4च्या पुढे फक्त एवढं लिहा, सुटकेची कारणे, जामिनाची कारणे. 5 मध्ये लिहा फेरअटक. 6 मध्ये परत जर आरोपीचा खटला सुरू झालेल्या तारखेपासून 60 दिवसाच्या आत संपला नाही तर आरोपीला जामिनावर सुटण्यासाठी हक्क प्राप्त होतो. मात्र तशीच काही कारणे असल्यास ती नमूद करून दंडाधिकाऱ्याने आरण्याला दिले. ठीक आहे, 60 दिवसाच्या आत जर खटला संपला नाही तर हक्क मिळतो, परंतु दंडाधिकाऱ्याने जर काही अन्यथा निर्देश दिले असतील तर मात्र त्याला सुटता येणार नाही. 6 मध्ये लिहा 60 दिवस. 7वा मुद्दा बघा, जर बिनजामिनी अपराधाचा आरोपी असलेल्या व्यक्तीचा खटला संपल्यानंतर आणि निकाल देण्यापूर्वी म्हणजे खटला संपला आणि निकाल देण्यापूर्वी न्यायाधीशाला वाटते की अशा प्रकारचा बिगरजामिनी अपराध त्या आरोपीने केलेला नाही तर तो पोलीस हवालतीत असल्यास त्याने न्याय निर्णय ऐकण्यासाठी आपण उपस्थित राहण्याबाबत जामीनदाराविना बंधपत्र निष्पादित करून दिल्यास त्याला जामिनावर सोडता येईल. म्हणजे खटला संपला आणि निकालाच्या अगोदर जर त्याने अर्ज विनंती केला तर त्याला त्या ठिकाणी काय करता येईल? त्याचा निकाल वगैरे ऐकण्यासाठी जामिनावर त्याला राहता येईल बंधपत्र देऊन. तर अशी एकंदरीत काय आहे 7 कलम या 7 पोट कलम या 437 मध्ये दिलेली आहे.
वाचून वाचून पाठ होऊन जाईल. आता बघा 438 अटकपूर्व जामीन याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो. अटकेची आशंका वाटणाऱ्या व्यक्तीला जामीन मंजूर करण्यासाठी आदेश. अटकेची आशंका म्हणजे काय? शक्यता. आशंका म्हणजे ज्याला वाटते की आता आपल्याला अटक होऊ शकते. अटकेची आशंका वाटणाऱ्या व्यक्तीला जामीन मंजूर करण्यासाठी आदेश. या कलमामध्ये महत्वाचं काय आहे तर या कलमामध्ये सगळ्यात महत्वाचं या कलमाचं हेडिंग आहे अटकपूर्व जामीन फौजदारी प्रक्रिया संहिता या कोणत्या या कायद्यानुसार कोणत्या कलमानुसार दिला जातो. अटकपूर्व जामिनाची तरतूद फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्यामध्ये कोणत्या कलमात दिलेली आहे. झालं. त्यानंतर अटकपूर्व जामीनसाठी जी प्रक्रिया आहे म्हणजे तो कुठं मांडला जातो त्या कोर्टावरती सुद्धा इथं प्रश्न आलेला आहे. तर ती कोर्ट कुठले आहेत? 2 कोर्ट आहेत. एक तर सेशन कोर्ट आणि हायकोर्ट. आणि याच्यामध्ये असलेल्या अटी आणि शर्ती इत्यादी काय आहे या कलमामध्ये आपल्याला बघण्यासारखा भाग महत्वाचा आहे. तर आपण त्या गोष्टी बघूया. याच्यामध्ये एकंदरीत 4 पोटकलम आहेत. महत्वाचं काय आहे महत्वाचं काय नाही मी शिकवत असताना सांगतो. अटकपूर्व जामीन आपल्याला केव्हा मिळणार आहे याच्या संदर्भामध्ये काय केलं इथं माहिती दिली आहे. आता यातलं पोटकलम 1 बघा. आता 436 मधला अपराध कुठला? जामीन पात्र. 37 मधला कुठला? बिनजामिनी. आणि 38 मधला कुठला? बिनजामिनी. आरोपीवर बिगर जामिनी अपराध केल्याचा आरोप असतो त्याला लवकर अटक होईल असे वाटते. आशंका वाटते. अशी व्यक्ती अटक होईल तेव्हा जामिनावर सोडण्यासाठी उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालयाकडे अर्ज करू शकेल. त्यानंतर असे न्यायालय पुढील गोष्टी विचारात घेईल. न्यायालयाची 2 नावं लक्षात ठेवा. पोटकलम 1 मध्ये उच्च किंवा सत्र. मग त्याने अर्ज केला. अर्ज केल्यानंतर न्यायालय काय करेल? पुढील गोष्टी विचारामध्ये घेईल. 1 2 3 4 4 गोष्टी कुठल्या बघा? आरोपीचे स्वरूप आणि गांभीर्य, अर्जदाराचे पूर्वचारित्र्य, त्यानं कोणत्याही दखल अपराधासाठी न्यायपूर्वी वगैरे शिक्षा दिली आहे का, अर्जदार न्यायव्यवस्थेवर दूर पर्यंत शक्यता काय वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. म्हणजे त्याचं एकंदरीत वातावरण काय आहे, तो कोणत्या परिस्थितीमध्ये राहतो, तो शिक्षक आहे काय का तो भामटा आहे, तो त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा हजर होण्याची गरज त्याच्या तो हजर होऊ शकतो का, यापूर्वीचे त्याचा इतिहास काय आहे, तो पुढच्या पार्ट्याला दुखापत वगैरे पोहोचू शकतो का. म्हणजे एकंदरीत सगळी परिस्थिती विचारात घेऊन त्या 4 घटक विचारात घेऊन त्या ठिकाणी काय केलं जातं तो ते जे न्यायालय आहे ते विचार करतात. परंतु संबंधित न्यायालयाने या कलमानुसार कोणताही अंतरिम आदेश दिला नसेल किंवा जामीन देण्यासाठी अर्ज फेटाळला असेल तर अर्जदाराला बिना वॉरंट पोलीस अधिकारी अटक करतात. त्यानं काय केले? जामिनासाठी त्या ठिकाणी अर्ज मांडला. न्यायालयाने या 4 मुद्दे लक्षात घेतले परंतु या संदर्भात कुठलाही अंतरिम आदेश दिला नाही किंवा जामीन देण्यासाठी जो त्याचा अर्ज आहे तो अर्ज देखील फेटाळलेला नाही. तर अशी जरी परिस्थिती असली तरी पोलीस अधिकारी काय करतील? त्याला विदाऊट वॉरंट अटक करतील कारण तो जो अपराध आहे तो बिगर जामीनचा आहे. पोटकलम 1 अ बघा. पोटकलम 1 नुसार न्यायालय अंतरिम आदेश देते. अशा वेळी ते तात्काळ 7 दिवसापेक्षा कमी मुदतीची असलेली नोटीस तसेच अशा आदेशाचे पत्र न्यायालयाकडून जेव्हा अंतिम सुनावणी करण्यात येईल तेव्हा सरकारी अभियोक्त्याला आपली बाजू मांडण्यासाठी योग्य संधी देण्यासाठी अभियोक्त्यावर आणि पोलीस अधीक्षकावर बजावण्यासाठी काय त्या ठिकाणी काय केलं जातं? 7 दिवसापेक्षा कमी मुदतीची नसलेली नोटीस म्हणजे 7 दिवस किंवा 8 दिवस किंवा 10 दिवस वगैरे या दिवसाची नोटीस त्या ठिकाणी काढली जाते. आणि न्यायालयाकडून जेव्हा अंतिम सुनावणी करण्यात येईल त्यावेळेला सरकारी अभियोक्त्याला आपली बाजू मांडण्यासाठी योग्य संधी देण्यासाठी अभियोक्त्यावर म्हणजे सरकारी पक्षावर आणि पोलीस अधीक्षकावर त्या ठिकाणी बजावणी होईल. तर 1 ब बघा. अर्जाची न्यायालयाकडून अंतिम सुनावणी होऊन अंतिम आदेश देण्याच्या वेळी समजा अर्जाची सुनावणी झाली न्यायालयाकडून आणि आता अंतिम आदेश देण्याची वेळ आली. जर सरकारी अभियोक्त्याने न्यायालयाकडे केलेल्या अर्जावरून न्यायदृष्टीने अर्जदाराची हजेरी आवश्यक असल्याचे जर न्यायालयाला वाटले तर अर्जदाराने उपस्थित राहणे बंधनकारक असेल. जर तशी बाजू पटवून दिली न्यायालयाला सरकारी अभियोक्त्याने तर मात्र काय असेल त्या ठिकाणी अर्जदारानं हजर राहणं गरजेचं असेल. 1 ब नुसार ही सुधारणा होती. पोटकलम 2 बघा. याच्यात मूळ 4च पोटकलम आहेत. ही 1 अ 1 ब ही पुढे सुधारणा केल्या आहेत.
दोन पोटकलम बघा. जेव्हा उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय पोटकलम 1 खाली निर्देश देईल, म्हणजे एकंदरीत जेव्हा परिस्थिती पाहिली जाते त्यावेळेला उच्च न्यायालय असेल किंवा सत्र न्यायालय असेल, हे काय करील, पोटकलम 1 खाली निर्देश देईल. काय की तेव्हा त्यामध्ये खटल्याची तथ्ये लक्षात घेता योग्य वाटेल अशा शर्तीचा समावेश करेल व त्यामध्ये पुढील शर्ती असू शकतील. आता आपण पाहिलं की पोटकलम 1 मध्ये ज्यावेळेला अर्ज केला जातो आणि अर्जानुसार कोर्ट परिस्थिती पाहतं, चार त्या ठिकाणी आपण परिस्थिती बघितल्या अ व कड वगैरे मध्ये किंवा 1 2 3 4 मध्ये. याशिवाय आणखी काही परिस्थिती आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. म्हणजेच काय की जेव्हा उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय पोटकलम 1 खाली निर्देश देईल, त्याने काय निर्देश दिला, तेव्हा त्यामध्ये खटल्याचे तथ्य लक्षात घेता योग्य वाटेल अशा शर्तीचा समावेश करेल, जे आपण मगाशी पाहिल्या. आणि त्याचबरोबर पुढील शर्ती असू शकतील. आता कोणत्या शर्ती आहेत, पुन्हा त्यांनी 1 2 3 4 मध्ये सांगितले की बाबा तुला तर आम्ही आता जामीन देत आहोत, जामीन झालं तर तपास कामी ज्या ज्या वेळेला तुला बोलवलं जाईल त्या वेळेला तू काय करायचंय, हजर राहायचंय. 1 मध्ये सांगितलं. 2 मध्ये सांगितले की त्या व्यक्तीने सदर प्रकरणाच्या तथ्याची म्हणजे साक्षीदार वगैरे यांना धमकावायचं नाही, वचन द्यायचं नाही, अभिरोचन द्यायचं नाही वगैरे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या तू काय करायच्या त्या ठिकाणी करायच्या नाही. 3 मध्ये सांगितले की न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय तुला भारत देश सोडता येणार नाही, असं 3च्या मुद्द्यामध्ये सांगितलं. त्यानंतर 437व्या कलमाखाली जणू काही जामीन मंजूर करण्यात आलेला असावा, त्याप्रमाणे त्याला कलमाच्या पोटकलम 3 खाली लादली जाईल अशी कोणतीही शर्त. म्हणजे आपण 437च्या पोटकलम 3 मधल्या ज्या काही गोष्टी होत्या जणू काही जामीन तशाच पद्धतीचा दिला आहे, त्या सुद्धा शर्ती काय असतील या ठिकाणी लागू असतील असं या ठिकाणी मेन्शन केलंय. पोटकलम 3 बघा, जर अशा व्यक्तीला त्यानंतर अशा आरोपावरून पोलीस अधिकाऱ्याने अटक केली, म्हणजे काय, जर अशा व्यक्तीला त्यानंतर अशा आरोपावरून पोलीस अधिकाऱ्याने अटक केली आणि त्या दरम्यान पोलीस हवालतीत असताना ती जामीन देण्यास तयार असेल तर तिची जामिनावर मात्र सुटका केली जाईल. जर दखल घेणाऱ्या मॅजिस्ट्रेटला वाटेल की प्रथम अटकेचे वॉरंट काढले तर ते जामीनपात्र वॉरंट पोटकलम 1 खाली न्यायालयाचे निर्देशानुसार काढेल. ठीक आहे. त्यातलं शेवटचं पोटकलम बघा, या कलमाखालील कोणतीही गोष्ट भारतीय दंड संहिता 376 किंवा त्याचे सगळे प्रकार असतील या कोणत्याही प्रकरणात लागू असणार नाही. म्हणजे यातली कुठलीही तरतूद जी आहे ही 376 संदर्भात लागू नाही. म्हणजे थोडक्यात अटकपूर्व जामीन त्या ठिकाणी त्यांना काय करणार नाही, शक्यतो मिळणार नाही. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे, सीआरपीसी चे 10 लेक्चर आपण पूर्ण केलेले आहेत. म्हणजे एकंदरीत आपला जो 40 मार्काचा अभ्यास आहे तो 40 मार्काचा अभ्यास आपण काय केला आहे, पूर्ण केलेला आहे. प्रश्न गुण 40, साधारणतः इथं एखाद दुसरं कलम मागं पुढं आपल्याला 150 कलम आहेत आणि गुण किती आहेत, 40. यापैकी 50 50 50 अ वर्ग, ब वर्ग आणि सी वर्ग अशी ह्या 150 कलमाची विभागणी आहे. या अ वर्गामध्ये आपल्याला 50 ते 60% म्हणजे 20 ते 25 मार्क विचारले जातात या 50 कलमावरती. ही एकदम परफेक्ट करायची आहेत, लिहून देईल. तर ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर आपण मायनर काही कायदे आपले बाकी आहेत ते मायनर कायदे बघूया.